नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अधिराज नित्याजवळ येतो. नित्या खूप रडत असते. माईच्या आठवणीने तिला खूप त्रास होत असतो. त्याच वेळेला तिथे अधिराज येतो आणि म्हणतो की नित्या मॅडम, मला माहिती आहे आपल्या जवळचं कोणी आपल्या जवळ प्राण सोडतं तेव्हा कसं वाटतं, पण प्लीज स्वतःला सावरा या सगळ्यातून. असा त्रास करून घेऊ नका. तेव्हा मग नित्या ही अधिराजला मिठी मारते आणि ती रडू लागते. तेव्हा अधिराज हा 2 मिनिटं शांत होतो, पण परत तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला शांत करत असतो आणि म्हणतो की मॅडम प्लीज स्वतःला असं त्रास करून घेऊ नका, तुम्हाला शांत व्हा पहिले, असं म्हणून तो तिला शांत करत असतो. नित्या म्हणते की खूप त्रास होतो या सगळ्याचा, माई या सगळ्यामध्ये खूप त्रासात निघून गेली, मला सोडून गेली ती. तेव्हा अधिराज म्हणतो की त्यांचं आणि तुमचं असं काय नातं होतं, त्या आणि तुम्ही फार वेगळ्या, त्या गावच्या तर तुम्ही मुंबईच्या, मग तुम्हाला इतका का त्रास होतोय, त्यांचं तुमच्याशी असं काय नातं होतं. त्यावेळेला मग नित्या म्हणते की अधिराज, नातं हे मनाचं होतं, त्या माझ्या आई होत्या. तुला एक गोष्ट कळत नाही आहे का अधिराज, मला खरं सांग की तू तर त्यावेळेला अग्नी देणार नव्हतास. मी जेव्हा वाड्यात तुला सांगितलं की तू माईला अग्नी दे तेव्हा तू तयार नव्हतास. मग नंतर काय झालं, असं काय घडलं की तू अग्नी द्यायला तयार नव्हतास. तू मला स्पष्टपणे सांगून टाकलं होतंस की काही झालं तरी माझे आईवडील जिवंत आहेत, मी अग्नी देणार नाही. पण मग असं काय घडलं जे तू अग्नी द्यायला तयार झालात. तुला माईचा भास झाला का, किंवा तुला माई दिसली का, काय घडलं का. तेव्हा अधिराज म्हणतो की हो, तुम्ही बरोबर बोलताय. मला त्यावेळेला नाही कळलं की मला काय झालं ते, पण मला एका क्षणात माई येऊन सांगून गेल्या. मला भास होतात, एक नाही खूप वेळा मला भास झालेले आहेत. आजही मला माईचा भास झाला आणि त्या भासामध्ये त्यांनी मला सांगितलं आणि माईचं सगळं बोलणं आता त्याला आठवू लागतं. तू तुझा जन्म ओळख, तुझी स्वतःची ओळख निर्माण कर, तू मागच्या जन्मीचे जे काही आहे ते आठवण्याचा प्रयत्न कर, असं सगळं माईने त्याला सांगितलेलं असतं. अधिराज म्हणतो की एवढंच नाही तर त्यांनी मला तुमच्याबद्दल नाही सांगितलं, पण तुम्हीही मला थोड्याशा दिसलात, जशा मागच्या जन्मात होतात तशा. तेव्हा नित्या म्हणते की हेच तर आहे, हाच तर आपला मागचा जन्म आहे जयदीप गौरी म्हणून. माई आपली गेली 25 वर्ष वाट बघत होती की तिचे जयदीप गौरी येतील आणि तिला भेटतील, पण असं काहीच झालेलं नाही. माई ही आता खूप हैराण आहे. अजूनही तिला असं वाटत होतं, तिची अशी इच्छा होती की तुला सगळं काही आठवावं आणि सगळं तुला समजावं, पण तसं काहीच घडलं नाही. तेव्हा मात्र अधिराज शांत होतो, काय बोलावं त्याला काहीच सुचत नसतं. नित्या म्हणते की अधिराज आठव, तुझा अगोदरचा जन्म आठव, माईने हे सगळं आपल्यासाठी केलंय हे आठव, असं ती म्हणायला लागते. त्यानंतर मग आता लवली आणि संध्या इथे रडत बसलेले असतात आणि माईसाठी त्यांनी दिवा लावलेला असतो आणि दोघेही अगदी दुःखात असतात. त्याच वेळेला त्या माईबरोबर सगळे घालवलेले क्षण लवलीला आठवत असतात. लवली माईची कशाप्रकारे नक्कल करायचा आणि कशाप्रकारे दोघेही एकमेकांबरोबर जेवायचे ते सगळं त्याला आठवतं. आणि त्यानंतर माईला तो म्हणतो की माई, तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. आणि माईने हाक मारल्यानंतर ती म्हणालेली असते की मला आजपर्यंत कोणी माई अशी हाक मारली नाही, किती वर्षानंतर माई अशी हाक ऐकली. या सगळ्या आठवणी त्याला आता आठवत असतात. आणि त्याच वेळेला विमल जेवणाची ताटं घेऊन येते आणि म्हणते की चला रे पोरांनो, जेवण करून घ्या. तेव्हा लवली म्हणतो की नाही, आम्हाला भूक नाही आहे, माईची खूप आठवण येते. आत्तापर्यंत मी एकटा होतो, एकटा जगत होतो, मला माईने सवय लावली, माझी एकटीच राहण्याची सवय माईने मोडून टाकली आणि आता सवय मोडायचीच होती तर ती कशाला आलेली माझ्या आयुष्यात. तेव्हा विमल म्हणते की शांत व्हा पोरांनो, शांत व्हा, अजिबात त्रास करून घेऊ नका, माईचं आयुष्यच तेवढं होतं तर काय करणार आपण, हे घे खाऊन घे. त्याच वेळेला लवलीला ती घास भरवते आणि म्हणते की हे बघ, आता मी 1-2 घास भरवते, पुढचं तू जेवून घे. आणि संत्या पण रडत असतो. तेव्हा विमल त्याला म्हणते की संत्या घे रे बाळा, जेवून घे, पोरांनो जेवून घा. पण इथे लवली आणि दोघांनाही खूपच त्रास होत असतो. माईच्या आठवणीने आता दोघांनाही अगदी जीवाची घालमेल झालेली असते. तर इथे नित्या म्हणत असते की अधिराज, तुला मागच्या जन्मातलं आठवायलाच हवं आणि माईला तेच हवं होतं की तुला सगळं मागच्या जन्मातलं आठवेल. तेव्हा अधिराज म्हणतो की बरं, आता तुम्ही आराम करा, मी जातो, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. आता त्या मागच्या जन्माचं गौरीचे आठवू नका, त्या गौरीचं ओझं तुम्ही का वाहताय, असं तो बोलतो. त्याच वेळेला तो उठून चाललेला असतो. नित्या त्याचा हात धरते आणि म्हणते की अधिराज थांब ना, प्लीज जाऊ नको, मला इथे एकटीला ठेवून जाऊ नको, तू इथे थांब, मला नाहीतर हे सगळं खायला उठणार, माईच्या आठवणीने आणखीनच व्याकुळ व्हायला होणार मला, असं म्हणून ती त्याला थांबवते. आणि त्याच वेळेला त्याचा हात धरते आणि तिचं ऐकून तोही आता खाली बसतो. आणि मग आता नंतर नित्या म्हणते की 1 मिनिट, ती तिचे डोळे पुसते आणि त्यानंतर अधिराजच्या मांडीवर ती डोकं ठेवते आणि डोकं ठेवून पुन्हा तिला आता रडायला येऊ लागतं.
तर अधिराज आता तिला काहीच बोलत नाही, तिला बघत असतो. पण मात्र तो 2 मिनिटात शांत होतो आणि नंतर तोही आता नित्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो आणि म्हणतो की शांत व्हा, अजिबात रडू नका, तुम्हाला झोप लागेल. आणि या सगळ्यामुळे आता नित्या मनातल्या मनात म्हणते की शेवटी माईच्याही मनात हेच होतं की अधिराजला आपण एकत्र यावं आणि मागच्या जन्माची आठवण व्हावी आणि हे सगळं घडलंच पाहिजे. तर दुसरीकडे आता राजमा ही येते आणि तिला सोमा घेऊन येतो. तेव्हा इथे मस्तपैकी शालिनीने नेलपेंट लावलेली असते आणि ती म्हणत असते की कशी वाटते माझी नेलपेंट, मी ना माझ्या हाताने गिफ्ट दिलं आहे, त्यांनी खरंच खूप महत्त्वाचं काम केलं आहे ना, म्हणूनच मी त्यांना आज गिफ्ट दिलं आहे, कसे वाटतात माझी नखं. तेव्हा राजमा म्हणते की हो छान दिसत आहेत मॅडम. तेव्हा ती म्हणते की काय गं राजमा, मला असं समजलं की तू त्या म्हातारीच्या अंत्यविधीला गेली होतीस, कशासाठी गेली होतीस. तेव्हा ती म्हणते की मालकीनबाई गेले होते मी, कारण मला त्या नित्याला पाहायचं होतं आणि मला असं वाटलं की खरं तर तुम्ही त्या नित्यालाच मारलं, पण तुमचा नेम चुकला की काय. पण खरंच मला खूप आनंद झाला तिला बघून, तिचा चेहरा बघून. तेव्हा आता तिला ती सांगते की मला रडून दाखव, ती कशी रडत होती ते. त्याच वेळेला आता ती रडून दाखवते आणि शालिनी खूपच खुश होते. आणि इथे अधिराज हा तात्यांच्या बोलण्यावरून हिशोबाची फाईल शोधत असतो. कपाट उघडल्यावरती त्याला माईने दिलेला दगडोबा खाली पडलेला दिसतो. आता तो खाली पडल्यानंतर अधिराज म्हणतो की हा दगडोबा, हा लक्षात येतं की सगळं माईने दिलेलं आहे. मग आता तो दगडोबा हातात घेऊन असतो. तेवढ्यातच तो विचार करतो की काय, हा दगडोबा मला माई म्हणाली होती की मनातलं सगळं सांगेल, पण काय करू मी, याला कसं विचारू. त्याच वेळेला समोरून आता नित्या येते आणि म्हणते की हा दगडोबा आठवतं ना, हा काय करतो. हा दगडोबा तुला माईने दिला होता आणि त्यांनी सांगितले होतं की तुला जे काही मनात प्रश्न असतील ते ह्याला विचार, मग तू ह्याला विचारू शकतोस आणि हा तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. तुझी जी उत्तरं राहिली आहेत ती सगळी याच्याकडून मिळतील आणि तुला कळेल की नेमकं सगळं जयदीपचं काय होतं ते. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की तुमच्या श्रद्धेचा मी आदर करतो, पण मी हे सगळं माईला नाही देऊ शकत, पण हा तुमच्याकडे ठेवा, कारण माई तुमच्याशी जास्त क्लोज होत्या आणि त्यांच्याशी तुमचे चांगले संबंध होते, म्हणूनच हा तुम्ही ठेवावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही हा जपून ठेवा, माईची शेवटची आठवण म्हणून. असं तो तिच्याकडे देतो आणि तिथून फाईल घेऊन निघून जातो. नित्या मनातच म्हणते की हा दगडोबा माईंनी तर जयदीपला दिला होता आणि त्यांची शेवटची इच्छा होती की जयदीपला सगळं आठवावं आणि या दगडोबानेच ती आठवण करून दिली होती, पण तोच दगडोबा आता जयदीपने पुन्हा माझ्याकडे दिला. आता त्याला या सगळ्याची कशी आठवण होणार, म्हणून ती टेन्शनमध्ये येते. नंतर नित्या ही देवीपाशी येते आणि गावच्या देवीला येऊन नमस्कार करत म्हणते की माई जाऊन 15 दिवस झालेले आहेत आणि अजूनही 15 दिवसातही अधिराजला कशाचीही आठवण झालेली नाही. तो नेमका कोण आहे, त्याचा मागचा जन्म जयदीप म्हणून ते सगळं काही आठवत नाही. अधिराजला तो जयदीप आहे हे आठवण करून देणाऱ्या फक्त मी आणि माई अशा 2च व्यक्ती होतो ज्या माझ्यासोबत होत्या. मग आता माई पण नाही तर मी एकटी काय करू, मी एकटी कशी आठवण करून देऊ अधिराजला की त्याचं जयदीप म्हणून हे रूप आहे. त्याच वेळेला मग आता लगेच जोगतीन येते आणि म्हणते की पोरी, वेळ असते ते प्रत्येक गोष्टीचं औषध असते आणि कसं आहे ना, देवी कधीही तुझ्याबरोबर अन्याय करणार नाही, ती दिवस रात्र तुझ्यासोबत असते. तू फक्त धीराने राहा, खचू नकोस, अढळ राहा, मग तुझं कार्य नक्की सफल होईल. मग इथे शालिनी वैतागलेली असते, कारण जे काही पेपर्स असतात स्टेजचे ते सांभाळायचे असतात आणि म्हणते नाहीतर आपल्या कंपनीवर पुन्हा जास्त खर्च वाढू शकतो. तितक्यात अधिराज येतो. तेव्हा शालिनी म्हणते की अधिराज, तुझ्या बायकोला सांग जरा कोर्टात यायला, तिला यावं लागेल. तेव्हा अधिराज म्हणतो की नाही मॅडम, सध्या ती दुःखामध्ये आहे, तिच्या जवळची व्यक्ती गेली. तेव्हा शालिनी म्हणते की अरे 15 दिवस तर झालेत ना, त्याच्यासाठी आपण आपलं काम कसं थांबवू शकतो. तेव्हा अधिराज म्हणतो की मॅडम नाही, मला तरी इतकंच वाटतंय की पैशापेक्षा नाती महत्त्वाची असतात, म्हणूनच जरा थोडे दिवस थांबा, मी यात स्वतः लक्ष घालतो आणि हे सगळं प्रकरण मी तडीस नेतो. तेव्हा ती म्हणते की हो ठीक आहे, मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का अधिराज. तेव्हा अधिराज हात जोडून म्हणतो की धन्यवाद मॅडम, मला समजून घेतल्याबद्दल, आणि तो निघून जातो. तेव्हा शालिनी चिडते आणि म्हणते की या नित्याने या अधिराजवर काय जादू करून ठेवली आहे काय माहिती, लवकरच या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश केला पाहिजे. ही नित्या त्या म्हातारीच्या दुःखात तशीच राहणार आहे. नंतर आता विमल ही तुळशीपुढे दिवा लावते आणि त्यानंतर ती हळदी कुंकू लावून आतमध्ये जात असते. तेवढ्यातच आता समोरून नित्या येते आणि म्हणते की आई, हळदी कुंकूची वाटी तुमच्याकडे आहे का. तेव्हा नित्याला ती म्हणते की हे बघा, काय ना, उगाच स्वतःहून संबंध सोडायला जायचे नाहीत आणि आई म्हणण्याची तर काहीच गरज नाही. तेव्हा नित्या म्हणते की माझी आई जाऊन 15 दिवस झालेत, तुम्ही असं करणार आहात का, माझ्याकडून माझी आई हिरावून घेणार आहात का.
तेव्हा विमल म्हणते की मुलांनी आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर त्याचा त्रास मुलांना होतोच, म्हणून कधीही आईवडिलांना कसेही असले तरीही त्रास देऊ नये. आता नित्याला आठवतं की त्या रेवती आणि सुदर्शनवरून तिला टोमणा मारत आहेत. नंतर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे विमल म्हणत असते की तुमचं हे लग्न ना या नित्या मॅडमच्या आईवडिलांना मान्य आहे ना इकडच्या माणसांना मान्य आहे. याचा अर्थ असंच आहे ना की तुमचं लग्न हे लग्न नाही आहे. तेव्हा मग नित्या म्हणते की हे लग्न कोणालाही मान्य नसलं तरीही मी अधिराजची बायकोच आहे हे मला मान्य आहे आणि तसं आम्हाला लग्न करावं लागलं आहे आणि नियतीनेही करायला भाग पाडलं आहे. त्यानंतर अधिराज आणि नित्या दोघं मिळूनही एकमेकांसोबत कामं करत असतात आणि गोधडी सुकत घालत असतात. त्याच वेळेला आता नित्या आणि अधिराज यांची एकमेकांकडे नजरानजर होते आणि त्यावेळेला ते एकमेकांकडे बघतच राहतात. अशाच मालिकांचे अपडेट पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.